टीम तैनात. पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार, कोणालाच सोडणार नाही. गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला इशारा. तर दहशतवाद विरोधात अनेक देश भारतासोबत. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एलओसी जवळील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना दिले बचावाचे धडे. तर जम्मूच्या सीमा भागातील बंकरची साफसफाई. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन. तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं पाकिस्तानला आवाहन. तर भारतासोबतचा वाढता तणाव रोखण्यासाठी पाकिस्तानची अमेरिकेकडे मदतीची याचना. एनआयएकडून जम्मू काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआयच्या प्रमुखाची नियुक्ती. बिथरलेल्या पाकिस्तानची नसती उठाठेवा अधोरेखित. केदारनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात. पंचमुखी पालखी मंदिरात दाखल. तर भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर. अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास 80% गुणांचा सर्वोत्तम. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या 3 खात्यांचा नापासात समावेश. पुण्यात परशुराम आर्थिक महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन. खासदार मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजितदादांकडून पुन्हा लोकार्पण. 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर मुंबईतील हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना. शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन. सोलापुरातील बोरामणी गावात विहीर ढासळल्यानं पोहायला गेलेली मुलं अडकली. अग्निशमन दलाकडून अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न.